साहेब तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलात. मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, मात्र अद्याप मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर झालेलं नाही आहे. माझी आजची भेट जी त्यांच्याशी झाली ती काही मुख्यमंत्री पदाच्या चर्चेच्या संदर्भात झाली नाही. एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि या निवडणूक समितीचा मी प्रमुख असल्या कारणानं आमच्या वेगवेगळ्या कारणानं ज्या काही भेटी होत असतात त्याच्यापैकी आमची एक भेट होती. एक गोष्ट खरी आहे की 5 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्याचं शपथग्रहण आहे आणि शपथग्रहण करण्याअगोदर आमच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्यामध्ये नेता निवडला जाईल आणि नेता निवडीच्या नंतर आमचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला जाईल. मला असं वाटतं की आमच्या सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे चालल्यात. कुठल्या प्रकारची अडचण वाद विवाद आमच्यात आणि मित्रपक्षात कुठलाही नाही आहे. मुख्यमंत्री कोण असा प्रश्न तुम्हाला सगळ्यांनाच पडलेला आहे, पण तो मुख्यमंत्री कोण हेही आमचं ठरलेलं आहे. परंतु एखादं कॉर्पोरेट ऑफिस जसं एखाद्या विषय पूर्ण करायचा असेल आणि त्याची टिप्पणी लिहित असेल तर ती टिप्पणी जोपर्यंत वरिष्ठाची सही झाल्याशिवाय ती अधिकृतरित्या प्रकाशित केली जात नाही, अशा प्रकारच्या आमच्या पार्टीचा विषय आहे. एखादं छोटं ऑफिस असलं तर खालचा कारकून बी लिहिल्याच्या नंतर लगेच बाहेर जाऊन सांगतो की आम्ही काय लिहिलं. मंजूर होण्याच्या अगोदरच भारतीय जनता पार्टी आहे, राष्ट्रीय पार्टी आहे आणि त्यामुळं जोपर्यंत वरिष्ठांचा शिक्का बसत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री पदाचं नाव माहीत जरी असलं तरी काही जाहीर होणार नाही. आणि त्यामुळं आमच्या सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे चालू आहे. कुठल्याही प्रकारची अडचण आम्हाला दिसत नाही. तुम्ही म्हणालात की टिप्पणीवरती अजून सही होणं बाकी आहे. टिप्पणीत काही चुका आहेत का? त्यामुळे काही बदल करायचे, त्यामुळे काही टिप्पणी रोखून ठेवली असं काही? बिलकुल चुका नाही, बिलकुल काही नाही आहे. प्रसंग वेळ काळ पाहून आम्ही सगळ्या गोष्टी करत असतो आणि त्याच पद्धतीप्रमाणे आम्ही वेळही ठरवलेला आहे, तारीखही ठरवलेली आहे आणि नक्कीच आमचा जो कोणी नेता निवडला जाईल तो आमचा राज्याचा मुख्यमंत्री होईल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत नक्की? मी आपल्याला सांगितलं आहे ना की आमचं सगळं ठरलेलं आहे आणि ठरलेलं असताना बॉसचा शिक्का झाला की आम्ही तुम्हाला सांगतो. दुसरीकडे तुम्ही म्हणताय की कुठच्याही प्रकारची नाराजी पत्र लिहून अरे कार्यकर्ते अनेक प्रकारचे असतात आमचे. ते त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांच्या स्वभावाप्रमाणे अशा ज्या गोष्टी करतात त्याला काही आमची मान्यता थोडी असते. आणि कोणी कशानंही पत्र लिहिलं तर त्यांना काही मुख्यमंत्री होता जर आला असतं तर या राज्यातल्या सगळ्या लोकांनी रक्तानंच पत्र लिहिले असते. हे असं काही नाही आहे. पार्टीच्या धोरणानुसार कार्यकर्त्याचा विचार करून त्याची सिनियरिटी पाहून आणि त्याचं सगळं पाहूनच निर्णय करत असती. असं रक्ताना पत्र लिहिल्यानं कोणी मुख्यमंत्री होतं. तुम्ही असं म्हटलात की कुठच्याही प्रकारची नाराजी मित्रपक्षांमध्ये नाही आहे. अजित पवार जर सोडले तर एकनाथ शिंदे यांची नाराजी स्पष्टपणे बाहेर येताना पाहायला मिळते. बिलकुल नाराजी नाही आहे. वर्तमानपत्रांनी आणि चॅनलनी चालवलेली ही बातमी आहे. त्यांच्या स्वतःच्या गावी का गेले असा प्रश्न उपस्थित करणं एक आश्चर्य आहे. कोण माणूस असा आहे की जो स्वतःच्या गावी गेल्याच्या बाद त्याच्यासाठी अशा प्रकारच्या शंका उपस्थित करतो. आणि आजारी गावी गेल्याच्या नंतर थोडा जरी ताप आली असेल आणि डॉक्टरने आरामाचा सल्ला दिला असेल त्याच्यावरही शंका उपस्थित करणं. एका बाजूला संजय राऊत म्हणते की त्यांचा चेहरा पडलेला होता. त्यांचा चेहरा काय पडला हे सारेच पडलेत ना, हे सारेच पडलेत. तरी त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही आम्ही आणि ते आमचा चेहरा पडलेल्या लोकांना सांगू राहिले. मला असं वाटतं की त्यांना एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची गरज आहे. आणि यालाच धरून काल विरोधकांकडनं अशा पद्धतीची टीका केली जाते. खास करून संजय राऊत असं म्हटलेत की भाजपनं त्यांचा मूळ धर्म दाखवून दिला. भाजप हे नाग सापासारखं आहे. येते का संजय राऊत काय म्हणतो आत्तापर्यंत तो काय म्हणलेत त्याचा इतिहास जर काढला तर नक्कीच एखादा डॉक्टर सल्ला देईल त्यांना की यांना एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा. कारण ते जे बोललं ते खोटं ठरलं आहे. अहो त्यांनी शिवसेना फोडली, त्यांच्या वागण्यामुळं फुटली. त्याच्यानंतर ते आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेमध्ये भांडणं लावायला बसले. थांबा तुम्ही 6 महिने. त्यांच्या बोलण्यानं त्यांच्या वागण्यानं काय काय झालं या राज्यामध्ये, जे सगळं झालं आहे त्यांच्या बोलण्यामुळंच झालं आहे. नसता भारतीय जनता पार्टी शिवसेना जर एकत्र राहिली असती तर आज याच्यापेक्षाही जास्त थम्पिंग मेजॉरिटी 19ला आलीच होती. आताही त्याच्यापेक्षा जास्त आली असती. आणि त्याच्यामुळं आता त्यांच्या बोलण्या वागण्यामुळंच पक्ष फुटला आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंची वाट भरकटवली संजय राऊत. 100% भरकटवली. आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेमध्ये भांडणं जर लागले उद्या तर त्याला संपूर्ण कारणीभूत राहील संजय राऊत. विधिमंडळ गट इथं कधीपर्यंत निवडला जाईल अंदाजे काय त्याची? 5 तारखेच्या अगोदर. थोडी नंतर होणार आहे. हिंदी
सर आज आप बैठक के लिए आए थे, क्या चर्चा हुई है? 5 तारीख को शपथ विधि है, कल ही डेट अनाउंस हुआ है। देखिए, इस विधानसभा का चुनाव हुआ है, भारतीय जनता पार्टी और हमारे सहयोगी को बहुमत मिला है और मैं भारतीय जनता पार्टी का चुनाव का मैं प्रमुख था। इस नाते मैं देवेंद्र जी के मिलने के लिए हमेशा आता, उसी लाइन से मैं आज भी उनको मिलने के लिए आया था। कौन मुख्यमंत्री बनेगा और क्या होगा इसकी चर्चा करने की हमें कोई ज़रूरत नहीं है, क्योंकि इसकी चिंता करने वाले जो हमारे वरिष्ठ नेता है वो उसकी चिंता करते हैं। और मुझे ऐसा लगता है कि जिनको सीएम बनाना है वो हमारी स्क्रिप्ट तैयार है, खाली नाम घोषित नहीं हुआ है और जल्द ही उसका विधिमंडल पार्टी की मीटिंग होगी, उसमें नेता चुना जाएगा और जो नेता चुना जाएगा वो हमारा मुख्यमंत्री होगा। सर आप केंद्र में काम करते हैं, 5 तारीख को पीएम यहाँ आ रहा है, और कौन कौन नेता है सेंट्रल से जो आए हैं? नहीं, मुझे ऐसा लगता है कि पीएम तो आने ही वाले हैं, लेकिन अभी उसकी लिस्ट जो है वो रेडी नहीं है। पार्टी जो लिस्ट तय करेंगी वो नेता सब यहाँ आ जाएंगे दादा शेवटचा प्रश्न और हो सकता है बाकी अन्य राज्यों के मुख्यमंत्री भी इस कार्यक्रम में आएंगे। हाँ सर, और एक बात के अजीत पवार जी का कल ही स्टेटमेंट आया हुआ है कि सीएम पहले से डिसाइड थे, लेकिन एकनाथ शिंदे जी सामने नहीं आ रहे, क्या वो नाराज है? क्या कहाँ नाराज है? खुद के गांव को जाने पे भी आप शंका जता रहे, मुझे नहीं समझ में आता। कोई एखादा नेता अपने गांव में जाता है कुछ काम करने के लिए, रेस्ट करने के लिए, तो उसमें भी शंका निकालते हैं आप। मुझे नहीं लगता कि ऐसा कोई प्रॉब्लम है हमारे में। सर एक आखिरी सवाल है ऐसा कि एमएलसी का डिसीजन कब तक होगा, कौन होगा, क्या पहले सीएम बाद में बाकी। शेवटचं दादा शेवटचं एक बस ना आता. प्रश्न की मी आता असं म्हणालात की जर या पक्षांमध्ये ही फूट पडली नसती, सगळं झालं पेक्षा अधिक थम्पिंग मेजॉरिटीने आम्ही आलो असतो, उद्धव ठाकरेंसोबत आला असतात. 2019ला जे आमची मेजॉरिटी जवळपास 165-67ची आली होती, त्या टायमाला जर कधी शिवसेना राऊतांच्या बोलल्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेली नसती तर असा कारभार केला असता आमचा जो पहिल्यांदा झाला 14 ते 19. तर त्या कारभाराच्या आधारावर आमची संख्या आत्ता जेवढी आली त्याच्यापेक्षा जास्त आली असती जर ती फुटली नसती त्या टायमाला. तर थोडक्यात उद्धव ठाकरे सोबत असते थम्पिंग मेजॉरिटी असते तर नाहीये तरी त्याच्यापेक्षा जास्त जागा आल्यात आमच्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.